आणि काय सत्य तर तिला अजिबात आवडत नव्हता, म्हणून तर त्याला जेलात टाकून मोकळ झाली ना ती. मग असं का? बरोबर आहे, तिला आता भुरळ पडली आमच्या घराण्याची. पण इनबाई तिनं लाख प्रयत्न केले ना, तरी मी तिला कधीच माझी सून मानणार नाही आणि माझ्या घरात अजिबात मी तिला कायमच राहू देणार नाही. माझी बी होणारी सून आहे ती, त्याच्यामुळे तिला मी तुझ्या घरात राहून देतच नसत्या. आणि तिने जर घेतला नाही का ना तुझ्या पोराबरोबर घटस्फोट, तर दे हाकलून तिला तुझ्या घरातनं. ए फुकटे, मी कशाला बाहेर काढून माझी किंमत कमी करू ग? ह्या माया सुरेच पण काही स्टेटस आहे का नाही? आणि तिनं दिलेलं वचन जर नाही पाळलं तर तसं करायला बिन मागं पुढं बघणार नाही. इनबाई आता मी सौम्य भाषेत सांगितलंय तुम्हाला, मला वेगळी भाषा वापरायला लावू नका. समजा तुमच्या लेकीला. काळजी घ्या, काळजी घ्या आत्याबाई यांची. हा मम्मी साहेब तुम्ही इथं? काय काही नाही, बट सासू आजारी असताना बी आईसाठी आलीस वे तू. तेव्हा म्हणलं तुझी आई काहीतरी सिरियस असेल म्हणून म्हणलं इनबाईची चौकशी करायला यावी. उद्या तरी ढगात गेल्यावर चौकशी कुठं करायची मी? म्हणून इनबाईची चौकशी करायला आलते. बरं आहेत त्या. नाही बट काही लागलं तर सांग मला. करती आईची सेवा आणि खाती सासरचा मेवा. काही बाजूला नेबळेट. सवे, माया कुठे आहे ग? खाली दिसत नाही. मम्मी मंजू वहिनीच्या घरी त्यांच्या आईला बघायला गेलेत. काय? माया मंजूच्या घरी गेली? नक्कीच काहीतरी गोंधळ घातला असणार तिकडं. मम्मी अहो काय झालं? अहो ऐका की. हो मम्मी, अहो कशाला एवढी तणतण करताय? शांत व्हा की जरा. ए सपनी, तू नको शांतपणा शिकू मला. शांत बसा म्हण. हे बघ माया, तू मंजूच्या घरी गेली होतीस ना? कशासाठी? नक्की तिच्या आईच्या तब्येतीची चौकशीच करायला गेली होतीस का? घ्या, इथं माझ्या नवऱ्याचाच माझा विश्वास नाही. मला एकाला कसा असणार? तुम्ही उगाच त्याच्या मनात काहीतरी पेरत बसता. ओ चित्तरकार, मी किती बी चांगले वागले का नाही तरी तुम्हाला त्रासच आहे बघा माझा. आणि तुमची सून ती बी तुमच्यासारखीच आहे.